मंदिर हे तर आमचं खूप प्राचीन काळातलं आहे. अगदी आपण जर प्राचीन काळामध्ये 11व्या शतकामध्ये गेलो तर 11व्या शतकामध्ये याचा इतिहास आपला सांगा. नमस्कार मंडळी, मी हितेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हितेन ठाकूर व्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यात पहिले महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि महाशिवरात्री बोलली ना का म्हणजे आपले उरण तालुक्यातील सगळ्यात मोठ्या म्हणजे पालख्या निघतात. बरेच म्हणजे गावात आपण जिथं चाललोय म्हणजे आवरे गावात, जिथे मला तर माहिती आहे खूप ताठा माटात आहे ती पालखी निरवतात. तर आज तिथंच जाणार आहोत आपण आणि तिकडचा जल्लोष आणि मजा बघायला भेटणार आपली का असते ती पालखीवर. तर आपल्यासोबत मॅडी आणि कौशल सुद्धा आहे. तर आता आपण चाललोय तिकडं, बघूया आज तिकडे काय धम्माल होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर 3K सबस्क्रायबर होणार आहेत, तर लवकर कंप्लीट करा. बाकी व्हिडिओ बघा, आवडली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. चला चाललो आता आवरायला. मंडळी, पोहोचलो आपण आता आवरे गावात आणि पाठी बघू शकते कमानी आहे जी मस्त सजवलेली आहे. श्री भोलेनाथ प्रवेशद्वार आवरे. आणि हे साईडला बघा, हे साईडला बघू शकता देऊळ आहे जो पण मस्त सजवलेला आहे. चार साईडनी बघू शकता तुम्ही. आणि एक बाजूलाच तला आहे जो सुंदर व्ह्यू देते आपल्याला या साईडला. आणि आता थोडेच वेळेला इथं फारशी गर्दी बघायला भेटणार आपल्याला. मंडळी, आता आपण देवलाच जाऊया आतमधल्या साईडला. पहिले सगळ्यात पहिले आपण दर्शन वगैरे घेऊया. नाही आतमध्ये आलो ना, या साईडला देऊळ बघा काय सुंदर सजवलाय. मंडप वगैरे घातलेला आहे या साईडला. मंडळी बघा, आपण देऊळात आलो आता दर्शनासाठी आणि मस्त देऊळ आतून सजवलेलं आहे. या साईडला पालखी सुद्धा ठेवलेली आहे जी निघणार आहे ताट माटात एकदम. आणि या साईडला म्हणजे बोलाल ना एक नंबर मस्त फुलांनी सजवलेलं आहे देऊळ, बघू शकता तुम्ही. साईडला बघा मंडळी काय जल्लोष होणार आहे रात्री. तुम्हाला समजू शकते किती ते डीजे या साईडला. बघूया चला. कॉपीराईटची भीती तर सगळ्यांनाच असते, तशीच आपल्याला पण आहे. पण काय मजा येणार आहे ना ती बघत राहा. पाहिजे तर बघूया आता काय गाण्या लावायचे आहेत का नाही लावायचे आहेत, बघू आपण ते नंतर. आता फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. काय धम्माल होणार आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच. दादा कुठला देवला बाबा? कुठला देवला आहे? ब्राह्मण देवाचा. आणि एक विरायचा आहे. हा वरती आहे. वरती एक विरायचा. जाऊ शकतो आता? हो. टाइम लागेल का? लाईन जाम आहे बोलतात काका. आणि आपण बघा शेतातल्या रस्त्यातून चाललोय, तरी पण तुमच्यासाठी आम्हाला जायला लागते. जाऊया नक्कीच आणि तुम्हाला दाखवते पूर्ण मी कसा आहे तो. तर चला. तर मंडळी, मला वाटतं आपण 1.5 किलोमीटर चाललोय. आपल्यासोबत कौशल आहे जो धावतोय आणि या साईडला मॅडी आहे. मॅडी किती चाललो आपण? 1.5 किलोमीटर चालत आहे. 1.5 किलोमीटर चाललोय. एकटाच दमला इथे आम्ही बिंदास चालतो. त्याच्यात मी एकटाच दमलोय फक्त. बाकी याला मॅडीला तर भाटांची चालायची सवय आहे. आणि कौशल आहे तो रनिंग मशीनवर धावते जिमला, म्हणून त्याला काही वाटत नाही. आणि आम्हाला माहिती नव्हतं इकडे रिक्षा येते, कारण इकडे रिक्षा लावलेली आहे. आम्हाला पहिला माहित असतं तर मिनी रिक्षा आणली ती इकडे आणली अशी नक्कीच. आता काय करायचं इथे? काय ना आता गप चाला. मी दमलोय. चला आता काय, रिक्षा पहिली माहित असतं रिक्षा आणली अशी इकडं. तर मंडळी पोहोचलो आपण आणि इकडं बघा इथं पण मस्त मंडप बांधलेला आहे. आतमध्ये सगळ्यात पहिले जाऊया, पाया वगैरे पडून घेऊया, दर्शन घेऊया. बोला हर हर महादेव.
मगाशी आपण गेलतो दर्शनासाठी, तिकडे लय कालोख झाला म्हणून एकविराईच्या दर्शनासाठी गेलो नाही. त्याच्यानंतर आता डायरेक्ट देवलाजवळ आलोय. बघा इकडे देवलाजवळ आपले काका आहेत, ते चांगले आपल्याला माहिती देणार आहेत. ऐकूया त्यांचा, ते सगळं सांगणार आहेत आपल्याला. आपल्याकडे बघू शकता आवड्याचे म्हणजे ग्रामस्थ मंडळ आहेत. आपल्या काका नाव काय तुमचं? कौशिक ठाकूर. आपल्या मंदिराबद्दल काय सांगणार आपण महाशिवरात्रीनिमित्त? नमस्कार, ओम नमः शिवाय. आवऱ्याचा जर इतिहास पाहिला आपण अगदी प्राचीनपर्यंत गेलो तर खूप मोठा असा इतिहास आहे. एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं गाव आहे. तुम्ही जर गावामध्ये फिरले तुम्हाला ठिकठिकाणी असे काही वास्तू आहेत त्या तुम्हाला पाहिल्या. त्याच्यामध्ये गदेगल असतील, शरभ शिल्प असतील किंवा वीरगल असतील, अशा अनेक वस्तू तुम्हाला भेटतात. आणि मंदिर हे तर आमचं खूप प्राचीन काळातलं आहे. अगदी आपण जर प्राचीन काळामध्ये 11व्या शतकामध्ये गेलो तर 11व्या शतकामध्ये ह्याचा इतिहास आपल्याला सापडतो. 20 ऑक्टोबर 1124 रोजी त्या दिवशी सूर्यग्रहण होता आणि हा गाव पूर्णपणे त्या काळामध्ये दान दिलेला आहे. दुसरा केशीदेव, शिलाहार राजा दुसरा केशीदेव यांनी हा गाव दान दिलेला आहे. आणि त्या दानपत्रामध्ये मी ताम्रपट जे आहे त्या ताम्रपटामध्ये ह्या आमच्या मंदिराचा उल्लेख आहे. म्हणजे त्यांनी दान करताना पहिल्यांदा ह्या शिवाचं दर्शन घेतलेलं आहे. दुसरा की म्हणजे शिलाहार राजा म्हणजे अगदी 900 वर्षापूर्वीच्या शिलाहार राजांनी ह्या मंदिराचं म्हणजे पूर्वीचा हा 900 वर्षापूर्वीचा देवस्थान आहे. त्याच्या अगोदरचा असू शकेल अजून पण त्याची जर लिखित पुरावा जो आहे ताम्रपटामध्ये तो 900 वर्षाचा आम्हाला आहे. 900 वर्षापूर्वी दुसरा केशीदेव म्हणजे शिलाहार राजा होता. त्यांनी जेव्हा हे गाव दान दिलं म्हणजे 15 ब्राह्मणांना, त्याच्यामध्ये दानपत्रामध्ये त्यामध्ये असं आहे औरे, हे नाव इतिहासामध्ये औरे आहे म्हणजे दानपत्रामध्ये, आणि आता औरे आहे. म्हणजे त्याचा एक अपभ्रंश होत होतो पुढे पण त्याचा विस्तार झालेला आहे. औरे असा होता म्हणजे शिवकालामध्ये औरे होता, औरे होता आणि आता औरे आहे म्हणजे असा त्याचा एक विस्तार होता. हे औरे गाव त्या काळामध्ये दान दिलं तेव्हा शिवाचं दर्शन घेऊन इथलं जे खारं पाणी आहे म्हणजे आमचं जे तळ आहे तिथं खारं पाणी होतं. जो बांध आहे तो बांध नव्हता आणि समुद्राचं पाणी अगदी आतमध्ये येतं इथपर्यंत. म्हणजे त्या खारे पाण्याने दान केलेलं गाव म्हणजे दिलेलं आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तुम्ही जर इथल्या गावातल्या गदेगल वगैरे पाहिल्या किंवा वीरगल पाहिल्या त्याच्यावर तुम्हाला शिवलिंगाची तुम्हाला मूर्ती पाहिजे. इतर गदेगलवर तुम्हाला शिवलिंग कुठं पाहायला भेटेल पण औरे गावातील गदेगलवर शिवलिंग तुम्हाला पाहायला भेटणार. म्हणजे अगदी 900-1000 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या काळापासून हे गाव शिवभक्त आहे हे आपल्याला प्राचीन सुद्धा आहे. प्राचीन म्हणजे आहे, प्राचीन सिद्ध करून देतो म्हणजे पुरावे आहेत आपल्याकडे. आणि तेव्हापासून इथं महाशिवरात्री उत्सव व्हायचा पण तितका येऊ नये. परंतु गेल्या 75 वर्षापूर्वी म्हणजे 1958ला पहिला महाशिवरात्री उत्सव इथं आमच्या इथं सुरू झाला आणि हे 75 वर्ष आहे. 75 वर्ष आहे हे 75 वर्षामध्ये 75 वर्ष चालू झाले. वर्षी आम्ही पूर्णपणे ह्याच्यापेक्षा मोठा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. असं आमच्या गाव अध्यक्षाने आमची चर्चा झालेली आहे सगळी. मोठ्या उत्सवामध्ये आम्ही तो साजरा करणार आहोत. तुम्ही पाहिलं सकाळपासून अगदी मंदिरामध्ये देव आणण्याची पालखी आणतो आमच्या म्हणजे मंदिरात देव असतो आमचा सकाळी तो कार्यक्रम 7 वाजता असतो. ते मंदिर देव जो आमचा असतो तो बंगला म्हणून आहे त्या बंगल्यामध्ये देव असतो वर्षभर असतं आमच्या पालखी. देवघर देवघर ते एक प्रकारचं एक सुरक्षित म्हणजे त्या काळात बरेच वर्षापासून तिथं मंदिरामध्ये ते आमच्या त्या घरामध्ये ठेवलं जातं आणि मग सकाळी पालखीमध्ये देव आमच्या इथं देवलामध्ये आणला जातो. आणि त्यावेळी संपूर्ण गाव म्हणजे अगदी घरातले लहान मुलांपासून म्हातारे वृद्धांपासून तुम्ही जे पाहिजे तिथे जागा तुम्हाला पाहायला भेटणार नाही. बाहेरला लोक उभे असतात, इतकी लोक येतात. आणि एकदा आरती झाली की मी जातात. पुन्हा आता संध्याकाळी पुन्हा महाशिवरात्रीची पालखी निघणार 10 वाजता. आता आरती सुरू झाली. किती वाजता पालखी निघते? 10 वाजता पालखी निघणार आहे. उद्या 12 वाजता मंदिरामध्ये येणार. 12 वाजता दुपारी. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे कुणीही गावातला कितीही नोकर बाहेर किती मोठा असू द्या असं जो बाहेर राहत असेल कितीही मोठा असू द्या माणूस तो ह्या दिवशी येणार. मी कधी ऐकलंय कुठूनही बाहेरचा असला तरी या पालखीच्या निमित्ताने येणार. आणि विशेष म्हणजे सकाळी जेव्हा इतर दिवशी जो नोकरदार वर्ग आमचा तरुण वर्ग किंवा कॉलेजला जाणारा मुलगा असेल किंवा कोणी बाई असेल किंवा ती कामावर जात असेल कोणी तरी पहिल्यांदा दर्शन घेतल्याशिवाय मंदिरातून बाहेर जाऊ सोडत नाही. म्हणजे एक आमची एक श्रद्धा आहे आणि श्रद्धेमुळेच इतका मोठा उत्सव आम्ही साजरा करतो. तुम्हाला आता जर थोडा वेळ तुम्ही थांबले पालखी जेव्हा निघेल तेव्हा तुम्ही पाहाल की श्रद्धा किती मोठी आहे. अगदी म्हणजे उरण तालुक्यामध्ये सर्वात मोठा आम्ही नाव ऐकलेलं आहे. सर्वात मोठी पालखी असणार. ते हजारो महिला आणि पुरुष एकत्र नाचतात आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागतात. म्हणजे इतके श्रद्धेने पूर्णपणे आमची ही पालखी असते. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला चांगला वेळ दिलात. खूप खूप मंडळ आभारी आहेत आम्ही. धन्यवाद. आता बेलपाडा दादा आलाय. बेलपाडा
माझे तोंडात तोच नाव आहे. आता तू गेले किती वर्ष आहे तुझे ते? नाही, गेल्या वर्षी झालतो पहिल्यांदा मी आणि यंदा दुसरा वर्ष. यंदा दुसरं वर्ष आहे. कसं असते? भारी असते. थोडा वेळ थांब तू, आणि जागा दिसते ना रस्ता रिकामा, तो रस्ता रिकामा चालायला जागा ना अशी गर्दी होती. एवढी पब्लिक असते. एवढी पब्लिक असते, त्या पब्लिक असते. बघू आपण. चला, देवलात आरती सुरू आहे सध्या.
वाटतं युट्यूबर गुलाल उरले युट्यूबर काय नाही फक्त पर्यंत यायला अजून बराच टाइम जाईल. ऑनली फॉर युट्यूबर बघू शकता. सेपरेट एकदम जागा दिलेली आपल्यासाठी. सेपरेट एकदम जागा दिलेली आहे युट्यूबरांना. एकदम वरती उभा राहून आपण शूट करू शकतो आरामात. आता पालखी यायला आम्हाला वाटतं अजून लई टाइम जाणार आहे. तोपर्यंत बघायचा व्हिडिओ धम्माल कशी होते. बाकी गुलाल बघा.